संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई संसदेमध्ये पोहोचलेले आहेत। ओम बिर्ला हे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या भेटीसाठी हे तीनही नेते संसदेमध्ये दाखल झालेले आहेत। खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई दिल्लीमध्ये संसदेत पोहोचलेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी ते तिकडे पोहोचलेले आहेत। या भेटीच्या आधी देखील परवाच अरविंद सावंत यांनी एक निवेदन लोकसभा अध्यक्षांना सुपूर्द केलेलं आहे, ज्यात पक्षाच्या अधिकृत काही बाबींसंदर्भातल्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत। याच भेटीसंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, भेटीसाठी ओम बिर्लांनी वेळ दिलेली आहे आणि त्याचसाठी हे तीनही नेते संसदेत पोहोचलेत। अगदी बरोबर आहे कस्तुरी। पत्रकार परिषद झाल्यानंतर हे तिन्ही नेते काही वेळापूर्वी संसदेमध्ये दाखल झालेले आहेत। ही पत्रकार परिषद खरं तर खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेली होती आणि माध्यमांची मोठी गर्दी असल्यामुळं शासकीय निवासस्थानाच्या पाठीमागचा जो दरवाजा आहे तिथून ही तिघही नेते जे आहेत ते वेगवेगळ्या गाड्यांमधून संसदेकडे रवाना झाले होते आणि काही वेळापूर्वी ओम बिर्ला देखील त्यांच्या निवासस्थानामधून पार्लमेंटकडे म्हणजे संसदेकडे गेलेले होते। आता महत्वाचं हे की हे तीन नेते कशा पद्धतीनं समजावून सांगतात ओम बिर्ला यांना, कारण ऑपरेशन टायगरनुसार जवळपास 6 खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत आणि वेगळा गट तयार करतात की ती शिवसेना पक्षात प्रवेश करतात एकनाथ शिंदे यांच्या, हे बघणं महत्वाचं असेल। मात्र तांत्रिक दृष्ट्या अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे तीनही खासदार खरं तर वरिष्ठ आहेत, मोठा राजकारणाचा त्यांना अनुभव आहे, पार्लमेंटचा देखील मोठा अनुभव आहे। त्यामुळे ओम बिर्ला यांची ही भेट अतिशय महत्वाची असेल, कारण ही भेट होण्यापूर्वी आज सकाळी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी काही कायदे तज्ञांची देखील या तिन्ही नेत्यांनी चर्चा केलेली होती आणि जर खासदारांनी प्रवेश केला तर त्यानुसार पुढची रणनीती कशी असेल या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते किंवा ओम बिर्ला यांना काही गोष्टी ते पटवून देखील सांगितल्या जाऊ शकतात। कदाचित अर्धा पाऊण तास ही चर्चा चालू शकते, बघावं लागेल त्या चर्चेनंतर अजून काही गोष्टी समोर येतात का। बरं, धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। या भेटीनंतरचे जे काही अपडेट्स येतात ते देखील तुमच्याकडून जाणून घेऊ।